प्रथम आसन आहे ताडासन. ताडासनामध्ये समस्थिती हा महत्वाचा भाग आहे. दिसायला साधे साधे वाटणारे आसनं सुद्धा खरं पाहता आपली विकेट घेतात आणि आपल्याला विनाकारण वाटतं की आपल्याला आलंय. पण जसजसं आपण हे करत जातो, करताना आपल्याला पहिली गोष्ट जाणवते की आपल्याला बरंच काही येत नाही. टाचांपासून ते अंगठ्यापर्यंत एकमेकांना चिकटलेलं हवं. खांदे मागे, गुडघ्यापासून मांडीचे सर्व स्नायू ओढून धरलेले वरच्या दिशेने. मान सरळ, खांदे मागे, हात बाजूला. यात महत्वाचं म्हणजे गुडघ्यांचे स्नायू वरच्या दिशेने, मांडीचे स्नायू आवळल्यानंतर गुडघ्यांचे स्नायू कशा आवळल्या जातात ते पाहायचं आहे. संथ संपूर्ण श्वसन. संथ संपूर्ण श्वसन. लक्ष श्वासाकडे द्यायचंय. मांड्यांचे स्नायू आकसून धरलेले बऱ्याचदा ते असे शिथिल होतात. दुसरं जे त्यातलं व्हेरिएशन आहे ते हात वर करायचे, शरीर वर ओढून धरायचं. इथं सुद्धा कल्पना अशी करायची की आपल्या बोटांना कोणीतरी पकडलंय आणि शरीर वर उचलतंय. कारण बरगड्यांचा जो भाग आहे, हा बरगड्यांचा भाग ओढला गेला पाहिजे. हा पोटाच्या बाजूचा जो भाग आहे हा ओढला गेला पाहिजे वरच्या दिशेला. आणि पाठीच्या कण्याला चांगला ताण बसला पाहिजे वरच्या दिशेने. नुसतेच हात वर करून उपयोग नाही. कल्पना करायची की मला कोणीतरी बोटांना धरून लटकवत आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचंय की श्वास कसा येतोय. यानंतरचं आसन येतं वृक्षासन. वृक्षासनामध्ये आपली टाच इथे जांघेला लावायची. हे एक तोलात्मक आसन आहे. या जागेमध्ये इथे सुद्धा वृक्षासनात सुद्धा अशी कल्पना करायची की आपलं शरीर कोणीतरी वरच्या दिशेने ओढून धरतंय. बऱ्याचदा असं होतं, कमरेचा भाग असा वागतो, त्याकडे लक्ष द्यायचंय.
संथ संपूर्ण श्वसन, मान सरळ, दंड स्थितीतील आसन आपल्या पाय ते कंबर या भागामध्ये विशेष लाभकारी ठरतात. संथ संपूर्ण श्वसन, बऱ्याचदा यात असा पण तिरकवतो तो पाय 90 अंशात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सरळ जर आपण बघत असू तर बाजूला, संथ संपूर्ण श्वसन, नजर क्षितिज समांतर, दुसरी बाजू, यानंतर आपण करणार आहोत परिवृत्त त्रिकोणासन. परिवृत्त त्रिकोणासनासाठी 2 पायातील अंतर 3.5 ते 4 फूट कमीत कमी घ्यायला हवं. दोन्ही हात क्षितिज समांतर, मान सरळ, हात किंचित मागे, तळ हात टाचेच्या मागे, नजर छताच्या दिशेने. संथ संपूर्ण श्वास, आपलं सारं लक्ष श्वासाकडे द्या.
विशेषतः मांड्यांचे स्नायू, पुठ्ठ्याचे स्नायू या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा जो तणाव निर्माण होतो, त्या तणावासाठी हे आसन उपयुक्त आहे. त्रिकास्ती इथला जो भाग आहे तो, इथे सुद्धा लवचिकता वाढते, मांड्यांमधली लवचिकता वाढते, खांद्यांमधली सुद्धा लवचिकता वाढते. परिवृत्त त्रिकोणासन. दोनही गुडघे सरळ ठेवायचे, गुडघे वाकवायचे नाहीत. संथ संपूर्ण श्वसन. गती आपण जेवढी कमी ठेवतो तेवढा होणारा फायदा अधिक. जसं जसं एखाद्या स्थितीमध्ये आपण स्थिर थांबतो तसं असलेल्या आसन स्थितीमध्ये होणारा फायदा तुम्हाला वाढलेला दिसायला सुरुवात होईल. लक्षात असं येईल, आपण कोणत्याही प्रकारे असं काही काम केलं नाही की पळून आलो किंवा काही झालं, पण त्या जागेवर आल्याबरोबर श्वास किंचित फुलल्याचं तुम्हाला जाणवेल. आणि हा श्वास फुलतो याचं कारण स्नायूंमध्ये असणारं काठिण्य. आणि हे काठिण्य आपण प्रत्येक वेळी थोडं 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 करत दूर गेलो, आपोआप तुम्हाला काही दिवसामध्ये त्यात बदल दिसायला सुरुवात होतो. आसनामध्ये स्थिरता हा महत्वाचा गुणधर्म आहे. यानंतर आता करायचं आहे उत्थित पार्श्वकोनासन. दोन पायातलं अंतर साधारणतः 3.5 ते 4 फूट. डावा पाय डावीकडे, उजवा पाय खाली. या मागचा जो पाय आहे उजवा हा तिरका. यात आपला पाय सरळ आहे की नाही आसन स्थितीत, तर याच्यावरती तुम्हाला सतरंजीकडे बघावं लागेल. डाव्या पायाची टाच आणि उजव्या पायाचा घोटा हे दोन सरळ रेषेत हवेत. आणि हे जर दोन सरळ रेषेमध्ये असतील तर मग आपोआपच या जागेमध्ये आपली जी सतरंजी आहे ती सतरंजी तिरकी होणार नाही. पाय थोडा मागे किंवा पुढे असेल तर सतरंजी अशी तिरकी ताणल्या जाते. या स्थितीत थोडासा मी बदल केलेला आहे. साधारणतः थेट वाकणं आणि यात काय फरक पडतो तो आधी फरक समजावून सांगतो. जर मी थेट वाकलो असा तर पोटाचा हा भाग दाबला जाईल, पण त्याऐवजी थोडं समोर वाकलो तर शिवण एकमेकांना टेकते. शिवण टेकणं हीच आदर्श अवस्था आहे. परंतु आजच्या क्षणाला आपल्याकडे तसा काही मार्ग नाहीये की आपण त्या परफेक्ट अवस्थेकडे वळवू शकतो. मग सुरुवातीला जसं गुरुजी साधनांचा वापर करत होते तसंच आपण आपलं शरीरच एक साधन म्हणून वापरून तळाकडे वळायचंय. पाय किंचित मागे घ्या, थोडंसं खाली वाका आणि आसन स्थितीतला फरक तुमच्या लक्षात येईल की आता टेकताना जो आहे ना, हा टेकताना पोटाचा कुठला भाग टेकला ते तुम्ही तपासून पहा. एक भाग असा पण येतो, असा पण येतो.
संथ संपूर्ण श्वसन. छताकडे पाहायचंय, श्वासाकडे लक्ष द्यायचंय, शरीर ताणून धरायचंय, म्हणजे पायापासून उजव्या हाताच्या बोटापर्यंत तपासायचं आणि शरीर ताणून धरायचं. या स्थितीमध्ये आणि पहिल्या आसनातला फरक, इथे आपण तळपायाच्या समांतर हात ठेवतोय, तिथे टाचेच्या मागे हात ठेवलेला होता त्रिकोणासनामध्ये. संथ संपूर्ण श्वसन. 2 आसनाच्या मधल्या कालावधीमध्ये सरळ डोळे बंद करा. आपलं लक्ष संपूर्णपणे श्वासावर द्या. संपूर्ण श्वासोच्छ्वास. परत 2 पायातलं अंतर 4 ते 4.5 फूट. डावा पाय जो आहे तो साधारणतः 60 अंशात तिरका, उजवा पाय 90 अंशात तिरका. आता बघा, ज्यावेळी आपण थेट वाकलो तर हा भाग टेकतो, त्याऐवजी जर आपण थोडं समोर वाकलो तर हा शिवणीचा भाग टेकतो. आदर्श अवस्था शिवणीची आहे. शिवण, पॅन्टची शिवण आणि शर्टची शिवण जुळायला हवी, हीच आदर्श अवस्था आहे. खाली वाकलो, छताकडे पाहायचंय, हा भाग ताणायचा आहे चांगला. संथ संपूर्ण श्वसन. संथ संपूर्ण श्वसन. हृदयाच्या ठोक्यांकडे डोळे बंद करून पाहिलं, स्नायूंमध्ये काय होतंय ते आपण डोळे बंद करून पाहिलं, आपोआप तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, ते म्हणजे आपला विचार हा फक्त शरीराकडे बघतोय. बाहेर काय चालू आहे, जगात काय सुरू आहे, या संदर्भातले विचार हे आपोआप कमी होतात, कारण योगासनं आपल्याला आपल्या स्वतः सोबत ठेवतात. यानंतरचं आसन आपल्याला करायचं आहे ते म्हणजे वीरभद्रासन प्रकार 1. वीरभद्र शंकराच्या गणाचा प्रमुख, अर्थात शक्ती ज्याच्याकडे आहे तो वीर. भद्र म्हणजे पवित्र, चांगल्या गोष्टींचं. शक्ती नुसती असून उपयोगाची नाही, ती चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा वापरल्या जायला हवी, यासाठी हे आहे वीरभद्र. दोनही पायातलं अंतर परत आपण तपासून पाहिलं. मागची टाच, मागचा घोटा, समोरची टाच ही सरळ रेषेत ठेवायचे. 90 अंश आणि 60 अंश.
90 अंशात गुडघा वाकवायचा, मागचा गुडघा वाकू द्यायचा नाही. आपलं शरीर असं तिरकं न करता हेही 90 अंशात होऊ द्यायचंय. छताकडे पाहायचंय वरच्या दिशेने. पूर्ण श्वास घ्या. उच्छ्वास पूर्ण. तळहात आकाशाच्या दिशेने आणि हे टेकलेले हवेत. असे बोट एकमेकात अडकवायचे नाहीत. संथ संपूर्ण श्वसन. ज्या भागाला आपण जो पाय समोर आहे त्याच्या विरुद्ध बाजूला मणक्याच्या बाजूला ताण तुम्हाला जाणवेल. खांद्यांमधली रिजिडिटी किंवा त्याला स्नायू काठिण्य कमी होण्यासाठी या आसनाची खूप मदत होते. दुसरी बाजू. खाली तळपाय संपूर्ण जमिनीला टेकलेले. उजवा पाय आता उजव्या बाजूला, डावा पाय 60 अंशामध्ये. मागचा पाय गुडघ्यातून वाकू द्यायचा नाही. आणि फिमर बोन, मांडीचं जे हाड आहे त्याला कसा ताण निर्माण होतो ते तपासायचं आहे. स्थिर झाल्यानंतर छताकडे पहा. यानंतरचं आसन आपल्याला करायचंय पार्श्वोत्तानासन. पायाच्या स्नायूंमधला ताठरपणा, सांध्यांमधलं काठिण्य, पोटाचे स्नायू या सर्व ठिकाणी पार्श्वोत्तानासन आपल्याला मदत करतं. कमरेच्या जवळ असणारी रिजिडिटी ही सगळ्यात मोठी अडचण आहे.
परत लक्षात घ्यायचं की आपली टाच आणि मागे असलेला पायाचा घोटा इथे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. नमस्कार स्थितीत मागच्या बाजूला ही साधारणतः अशा पद्धतीने यायला हवी. मागे वाकायचं, गुडघ्यातनं वाकायचं नाही. समोर वाकायचंय. नाक गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाकताना कमरेतून वाकणार याची काळजी घ्या. समोरच्या मांडीवर ताण येतो, समोरचा गुडघा वाकण्याचा प्रयत्न करतो, तसा तो वाकणार नाही याची काळजी घ्यायची. संथ संपूर्ण श्वसन. श्वासापेक्षा उच्छ्वासाचा कालावधी हा थोडा अधिक हवा. मागे वाकायचंय. मागे वाकल्याबरोबर मागे असणाऱ्या मांड्यांना कसा ताण पडतो त्या मांडीचा ताण अनुभवायचा आहे. कमरेचा ताण, कंठ. जास्तीत जास्त मागे वाका. संथ संपूर्ण श्वसन. समोर वाकायचंय. यानंतरचं आसन आहे प्रसारित पादोत्तानासन. जेवढी आपण गती कमी ठेवतो तेवढा होणारा फायदा तुम्हाला जाणवत जाईल. कारण ज्यावेळी आपण एखादं आसन गतीमध्ये करणं आणि त्याऐवजी संपूर्ण लक्ष श्वासाकडे देत करणं यात पडणारा फरक असा पडतो. श्वासाकडे लक्ष देत जर आपण आसन केलं तर आपलं लक्ष तणावापासून कमी होतं.
तणाव ही सध्याच्या क्षणाला निर्माण झालेली जी समस्या आहे त्या समस्येकडे दुर्लक्ष केलं की ती समस्या आपोआप छोटी 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 व्हायला सुरुवात होते. महाभारतामध्ये यासाठी एक गोष्ट दिलेली आहे की सगळं युद्ध संपल्यानंतर त्या ठिकाणी रात्री पहारेकरी बसवायची योजना येते. पहिल्यांदा युधिष्ठिर, मग त्यानंतर भीम, प्रथम युधिष्ठिर, मग अर्जुन, मग भीम, शेवटी कृष्ण, मध्ये सात्यकी असा पण त्याच्यामधला वेळ. पहिल्यांदा तिथं तो राक्षस येतो आणि हा लढत जातो. तो लढत असताना ती समस्या अजून आकार विक्रा होतो. तितक्यात हा सात्यकी उठतो. दुसरा उठला म्हणून त्या राक्षसाचा आकार परत लहान होतो. हा झोपतो, दुसरा उठतो. शेवटी मात्र अर्जुन, प्रत्येकाचा अनुभव एकच आहे की जेवढं लढाल तेवढी ती समस्या मोठी होत जाताना तिथं दिसते. शेवटी आला कृष्ण. कृष्णाने सांगितलं तो मी असा असा राक्षस आहे, माझ्याशी लढाई कर, नाही तर मी याला खाऊन टाकेल आणि आता 1.5 तास बाकी आहे, नंतर मला परत अदृश्य होईल, मला रात्रभरात ते रात्रीच मी खाऊ शकतो जे काही खायचं असेल त्यांना, आधी माझ्याशी लढाई कर. तोपर्यंत हे सगळे थकलेले होते आणि जसं एकेकाने दुसऱ्याच्या ताब्यात आपलं ते संकट दुसऱ्याच्या ताब्यात दिलं की ते संकट छोटं व्हायचं. तर कृष्ण असं म्हणाले की संकट तर मोठं आहेच, समोरून आलेला तो म्हणतोय की मला माझ्याशी लढ आधी, लढून आपण काही अडचण नाही ना, आधी जरा 4 गप्पा मारू, तू कुठला आहे, कसा आहे, काय आहे, तू काय करतो, मग आपण बघूयात ना. तर त्या राक्षसाचं म्हणतात की राक्षसाचा आकार गप्पा मारता मारता छोटा होत गेला आणि जेव्हा सकाळी आणि शेवटी सूर्योदय झाला तेव्हा त्या छोट्या राक्षसाला कृष्णाने उपरण्याच्या गाठीत बांधलं. आणि हे सगळं झाल्यानंतर हे जे उर्वरित 4 जण उठले ते म्हटले कृष्ण एकदम प्रसन्न, तो दिसला नाही, कोण, मला तर नाही दिसला. मग प्रत्येकाने सांगितलं एवढा मोठा होता आणि तो असं असं लढत गेलो की तो मोठा झाला. तर लढल्याने आपण मला संघर्ष करून मला ताणून धरायचंय की त्रास वाढणार, त्याऐवजी तुम्ही जिथपर्यंत जाता तिथं जाऊन आपलं लक्ष श्वासावरती दिलं, आपोआप आपलं लक्ष तिथून विकेंद्रित होतं आणि तो स्नायू जो मनाने आपण ताणून धरलेला आहे त्याचा मनाचा संपर्क तुटला की तो स्नायू अधिक पुढच्या पातळीवरती जायला सुरुवात होतो, त्याचा तणाव अजून चांगल्या पद्धतीने दिला जातो. पार्श्वोत्तानासन, मागे पाय गुडघ्यातून वाकू देऊ नका. पार्श्वोत्तानासनातही मागे हात ठेवता येतात. आपले हात पायांच्या सरळ रेषेत ठेवायचे. टाचा आणि हाताची मागची बाजू सोबत आली पाहिजे. आदर्श स्थितीत डोकं जमिनीला टेकवायचं आहे.
फक्त या ठिकाणी फरक काय पडतो, आपण जेव्हा करतो तेव्हा हात समोर येतात, पाय मागे आणि डोकं समोर. अर्थात वर्षानुवर्ष सातत्याच्या सरावाने ते परत एका रेषेत यायला हवेत. यानंतर आसन येतं परिघासन. परिघासनासाठी वज्रासनात बसून घ्या. गुडघ्यावर उभं राहा. उजवा पाय उजवीकडे, आपला हात कानाच्या वर किंवा मागे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि खाली वाकायचा आहे. गुडघा वाकू द्यायचा नाही. तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीची आसनं करताना घाम येतो, श्वासाची गती वाढते. परंतु जर तुम्ही धावत पळत एखादं काही गोष्ट केली आणि योगासनामधली जर असं काही गोष्ट केली तर तुमच्या असं लक्षात येईल की इथं वाढणारी श्वासाची गती जेवढा वेळ आपण त्या स्नायूंना ताणून धरलं तेवढ्या वेळापुरतं वाढते आणि नंतर ती आपोआप कमी होते. हृदयगती सुद्धा याच पद्धतीनं वाढते आणि ती कमी होते. यानंतरचं आसन आहे उष्ट्रासन. उष्ट्रासन करताना आपल्याला कमरेला वर घ्यायचंय आणि हात मागे न्यायचे. जमत नसेल तर एकेका हाताने करा. एका हाताचा आधार घेऊन हळू खाली सरका आणि जमत असेल तर थेट या पद्धतीने जा. खांद्यातील ताठरपणा, उदरपटल
जेव्हा आपण मागे ताणतो त्यावेळी उदरपटल किंवा ज्याला आपण डायफ्रॅम म्हणतो त्याला कसा ताण पडतो ते अनुभवून बघू शकता. साधारणतः आपण एका विशिष्ट स्थितीतच बसल्यामुळे ही इथले सुद्धा स्नायू जे वर न दिसणारे उदरपटलाचे स्नायू ज्यामुळे आपले श्वास खूप चांगला होतो त्या स्नायूंना व्यायाम मिळत नाही. आणि ज्यावेळी तशा पद्धतीचा व्यायाम मिळाला नाही की आपोआप त्याचं काम करण्याची क्षमता कमी होते आणि आपला श्वास उथळ व्हायला सुरुवात होतो. योगासनांमध्ये सर्वात महत्वाचं की संथ आणि संपूर्ण श्वसन ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी स्वाभाविकपणे आपलं जे लक्ष आहे ते केंद्रित होतं आपल्या श्वासावर, तिथल्या स्नायूंमध्ये आपोआपच. कारण महत्वाची समस्या ज्यावेळी स्नायूंचा संबंध विचारांना जोडला जातो किंवा विचार स्नायूंसोबत जोडला गेला की अरे बापरे इथं मला आता त्रास होतो हे वाटायला सुरुवात होते. त्याऐवजी फक्त श्वासाकडे जर लक्ष दिलं मग मात्र तुम्हाला जाणवेल की म्हणजे सहजतेने हे सगळं जमेल. यानंतर करणार आहोत उत्कटासन. आणि शेवटचं आहे पादांगुष्ठासन. पायाचे अंगठे पकडायचे आणि हळूहळू मान खाली न्यायची. कमरेतून वाकायचं, पाठीतून वाकायचं नाही. संथ संपूर्ण श्वास. अजून खाली वाका. नाक गुडघ्याजवळ न्या. गुडघे वाकवू नका. मांडीचे स्नायू आणि आपल्या पोटऱ्यांचे स्नायू या दोन ठिकाणी कसा तणाव निर्माण होतो ते पहा. गुडघे सरळ ठेवा. ईशावास्य उपनिषदाचे 3 श्लोक आणि पतंजली योगसूत्राचे काही श्लोक. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंचं जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधाः कस्य स्विद्धनम् कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्यतः समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति
न कर्म लिप्यते नरे। असूर्यानाम ते लोका अंधेन तमसावृतः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनः। पातंजलि सूत्र। अथ योगानुशासनम् योगः चित्तवृत्ति निरोधः तदा दृष्टुः स्वरूपेव स्थानं वृत्ति सारूप्यमितरत्र। वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि। विपर्यय मिथ्या ज्ञानमतद्रुपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाति वस्तुशून्यो विकल्पः। अभाव प्रत्ययालंबना वृत्तिनिद्राः अनुभूत विषया संप्रमोषः स्मृतिः। अभ्यास वैराग्याभ्यान्तन्निरोधः तत्र स्थितो यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढभूमिः। दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम्। यानंतर मी लिंकमध्ये योगनिद्रा, मुजींचं ध्यान किंवा शवासन या तीनही गोष्टी टाकतो। जे तुम्हाला योग्य वाटतं त्यापैकी ते केल्याशिवाय थांबायचं नाही। योगासनामध्ये निर्माण होणारा थकवा, दुसरी गोष्ट श्वासाची वाढलेली गती, हृदयाची वाढलेली गती आपोआप व्यवस्थित होणं, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं एवढा वेळ केल्यानंतर आपल्या विचारांना सुद्धा गती कमी झालेली असते। त्या गतीचा फायदा घेऊन आपल्याला ध्यान किंवा शवासन किंवा योगनिद्रा अतिशय सहजतेने करता येते। त्या आपण करणार आहोत। उद्या सकाळी 4 वाजता भेटू। धन्यवाद।